हॅलो, आज आपण आपल्या जॉमेट्रीमधला जो नेक्स्ट लेसन आहे ट्रिग्नोमेट्री त्याला सुरुवात करणार आहोत. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण बेसिक ट्रिग्नोमेट्री बघणार आहोत. ॲक्च्युली 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे, पण आज आपण ते रिवाईज करणार आहोत की ट्रिग्नोमेट्रीमधल्या सगळ्या टर्म्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर ट्रिग्नोमेट्री हा लेसन तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये होताच ऑलरेडी. ठीक आहे, तर आज आपण परत एकदा रिवाईज करू की थोडक्यात ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही काय काय 9th स्टँडर्डमध्ये बघितलं ते आज आपण इथे बघणार आहोत. इंट्रोडक्शन पार्ट आहे हा. तर हा समोर जी तुम्हाला फिगर दिसते ट्रायंगल ABC, यामध्ये बी अँगल 90 डिग्री आहे आणि ज्या ठिकाणी 90 डिग्री अँगल असतो, जो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो, त्या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्री ॲप्लिकेबल असते किंवा ट्रिग्नोमेट्रीचे जे काही आपण अँगल्स फाइंड आउट करतो ते आपण राईट अँगल ट्रायंगललाच वापरू शकतो. ठीक आहे, तर ही जी फिगर तुम्हाला दिसते, तर यामध्ये बेसिक तुम्हाला मी सांगते की जर मी हा अँगल 90 डिग्री घेतला आहे आणि हा जो सी आहे अँगल सी, त्याला मी नेमिंग केलं अँगल थीटा किंवा त्याला म्हटले थीटा आहे तो. तर हा जो थीटा अँगल आहे त्याची BC ही काय ॲडजसंट साईड आहे. कुठली साईड आहे? ॲडजसंट साईड. आणि ह्या थीटाची AB जी आहे त्याला आपण म्हणणार आहोत अपोजिट साईड. ॲडजसंटला मराठीमध्ये म्हणतात लगतची बाजू, लगतची बाजू, आणि अपोजिट साईडला म्हणतात समोरील बाजू. ठीक आहे, तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की जर तुम्ही राईट अँगल ट्रायंगल बघितला आणि त्यामधल्या स्पेसिफिक थीटाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर थीटाची लगतची बाजू कोणती, म्हणजेच ॲडजसंट साईड कुठली आणि ऑपोजिट साईड कुठली, ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ते जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला त्याच्या ज्या काही सगळे वेगवेगळे थीटाज आपण बघणार आहोत तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हो का, ठीक आहे, आताच गेले. सो AC यामध्ये काय हायपोटेनस म्हणजेच कर्ण. कर्ण म्हणजे हायपोटेनस कशाला म्हणतात? 90च्या अपोजिट साईडला आपण म्हणणार आहोत हायपोटेनस. त्यातल्या बेसिक गोष्टी आपण आज बघणार आहोत. त्यात पहिली आहे साइन थीटा. आता ह्या ज्या टर्म्स आहेत तुमच्यासाठी सगळ्या नवीन आहेत. ॲक्च्युली नवीन म्हणजेच तुम्ही 9thमध्ये बघितलात ऑलरेडी, पण तरी तुमच्यासाठी शब्द नवीन आहेत हे सगळे. तर ते जर तुम्हाला एकदा कळले तर खूप इझी आहे, फक्त समजून घ्या. साइन थीटा जो आहे म्हणजेच काय, तर तो रेशिओज आपण फाइंड आउट करतो. साइन थीटाचा रेशिओ म्हणजेच अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, साइन थीटा जर थीटा इथे कन्सिडर केलाय तर अपोजिट साईड इज AB, हायपोटेनस काय आहे तर AC. सो AB अपॉन AC तुम्हाला मिळालेला आहे साइन थीटा. साइन थीटाचा रेशिओ तुम्हाला मिळाला AB अपॉन AC, म्हणजेच काय आहे तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, व्हॉट इज कॉस थीटा? कॉस थीटा इज ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, आता ॲडजसंट साईड कुठली आहे यामधली, तर BC अपॉन AC. लक्षात येते? त्यानंतर आहे टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजेच काय तर अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. ठीक आहे, तर अपोजिट साईड आहे AB, ॲडजसंट साईड आहे BC. तर हे झाले 3 बेसिक रेशिओज जे तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. हे 3 रेशिओ आहेत, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. त्याच्यावरच बेस्ड अजून पुढचे 3 रेशिओ मी तुम्हाला सांगणार आहे. परत एकदा मी रिवाइज करते. व्हॉट इज साइन थीटा? साइन थीटा इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. कॉस थीटा इज ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. टॅन थीटा इज अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. सोपं आहे लक्षात ठेवायला. बघा, अपोजिट साईड, ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणू शकता, ती हाईट पण आहे, हाईट आहे त्या ट्रायंगलची अपोजिट साईड. आणि हायपोटेनस तर तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, कॉस थीटाला तुम्ही बेस म्हणू शकता. म्हणजे बरेच जण अशा पद्धतीने लक्षात ठेवतात की अपोजिट साईड म्हणजे हाईट,
आणि ॲडजसंट साईड म्हणजे बेस. तुम्ही तशा पद्धतीनेही लक्षात ठेवू शकता. जसं तुम्हाला सोपं पडतं तसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कसं आहे की कुठलाही अभ्यास करताना तुम्ही तुमच्या ट्रिक जर तयार केल्यात तर तुम्हाला जास्त सोप्या पद्धतीने ते लक्षात तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजमधून किंवा वेगवेगळ्या टीचर्स जे तुमच्या असतील त्यांच्याकडून असं कळत असेल की ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा, त्या ट्रिक्स लक्षात ठेवा. तर प्रत्येकाने आपापल्या ट्रिक्स त्या बनवलेल्या असतात. तर तशा जर तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं जर केलं, तशा ट्रिक्स बनवल्या, तर त्या जास्ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. ठीक आहे. आता साइन थिटाच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा इज हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. म्हणजेच काय येणार आहे AC अपॉन AB. कॉस थिटाचे ऑपोजिट आहे सेक थिटा. म्हणजेच हायपोटेन्यूज अपॉन ॲडजसंट साइड. म्हणजेच AC अपॉन BC. ठीक आहे. आणि कॉट थिटा आहे टॅन थिटाच्या ऑपोजिट म्हणजेच ॲडजसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड. BC अपॉन AB. लक्षात येते. तर अशा पद्धतीने हे 6 रेशिओज आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ऑलरेडी मी एक्सप्लेन केले तुम्हाला की साईनच्या ऑपोजिट कोसेक, कॉसच्या ऑपोजिट आहे सेक, टॅनच्या ऑपोजिट आहे कॉट. ह्या 6 बेसिक गोष्टी, 6 रेशिओज तुम्ही लक्षात ठेवले तर ट्रिग्नोमेट्री खूप इझी जाऊ शकतं तुम्हाला. त्याच्या आधी हे तुम्हाला जे सांगितलं मी की व्हॉट इज ॲडजस्टंट साईड, व्हॉट इज ऑपोजिट साईड, व्हॉट इज हायपोटेनस, हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं की द रिलेशनशिप बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन कोसेक, सेक अँड कॉट रेशिओ. आता बघा, आता तुम्हाला मी म्हटलं की उलटं आपण लिहिलं म्हणजेच काय, साइन थिटाच्या क्रॉस कोसेक थिटा आहे. म्हणजेच इथे काय केलंय बघा, 1 अपॉन साइन थिटा इज कोसेक थिटा. आता मगाशी आपण साइन थिटा काय म्हटलं होतं, तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, बरोबर. पण 1 अपॉन साइन थिटा म्हणजे त्या केसमध्ये काय होणार, तर 1 अपॉन अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच काय, विच इज इक्वल टू हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड, बरोबर. आता हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड म्हणजेच काय, तर कोसेक थिटा. कळलं तुम्हाला का तसं, जे आधीच्या आपण स्लाइडवर बघितलं की साइन थिटाच्या ऑपोजिट कोसेक थिटा, म्हणजे साइन थिटा जर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस आहे तर कोसेक थिटा इज हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. तर ते का आलं ते तुम्हाला इथे प्रूफ झालंय. 1 अपॉन साइन थिटा इज नथिंग बट कोसेक थिटा, 1 अपॉन कॉस थिटा इज सेक थिटा, 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. म्हणजेच आपण म्हणू शकतो साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. आता बघा, तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करते. साइन थिटा इंटू कोसेक थिटा. आता बघा, साइन थिटा म्हणजेच काय, तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस इंटू व्हॉट इज कोसेक थिटा, तर हायपोटेनस अपॉन ऑपोजिट साइड. तर हे जर आपण कट केले 1:1 तर आपला आन्सर मिळणार आहे 1. ठीक आहे. सो कोसेक थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने आपण काय केलं, रिलेशनशिप बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज हे फाइंड आउट केले. ठीक आहे. तर हे सगळं जे तुम्ही बघता आहात त्या सगळ्याचा वापर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना करायचा आहे. ठीक आहे. इथेपर्यंत तुम्हाला कळालं असेल असं समजून मी एक्सरसाइजला सुरुवात करते. फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. आता हे सोडवण्याच्या पण एक वेगवेगळ्या मेथड्स आहेत. वेगळ्या म्हणजे 2 मेथड आहेत. एक मेथड तुम्ही युजिंग पायथागोरस थिअरम हे प्रूव्ह करू शकता आणि युजिंग आयडेंटिटीज. आता आयडेंटिटीज ॲक्च्युली तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये फर्स्ट आयडेंटिटी तुम्ही बघितली आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही फर्स्ट आयडेंटिटी तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेली आहे. अजून आयडेंटिटी आपण 10thमध्ये बघणार आहोत, त्या मी नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. आजचा जो हे एक्झाम्पल आहे हे मी तुम्हाला
युझिंग पायथागोरस कसं सॉल्व्ह करायचं ते एक्सप्लेन करते. ठीक आहे. आता इथे आपण एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करू. ठीक आहे. दिस इज थीटा. सो आपण नेमिंग देऊ त्याला ABC. आता साइन थीटा इज 7/25 म्हणजेच काय दिलं त्यांनी, साइन थीटा इज इक्वल टू 7/25 इज नथिंग बट अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. करेक्ट. तर अपोजिट साइड काय 7 आणि हायपोटेनस आहे 25. युझिंग पायथागोरस आपण ॲडजस्टंट साइड फाइंड आउट करू शकतो. बरोबर. सो आपण म्हणू शकतो ABC, सिन्स ABC इज right angle triangle, using Pythagoras we can write AC square is equal to AB square plus BC square. AC किती आहे 25 square is equal to 7 square plus BC square. 625, 7 square is 49 plus BC square. So BC square is equal to 625 minus 49. 6, 7, 5. 576. आता 576 स्क्वेअर मिळाला आपल्याला. सो 576 कशाचा स्क्वेअर आहे तर 24चा. सो आपल्याला BC मिळालेला आहे, म्हणजेच ॲडजस्टंट साईड मिळालेली आहे 24. आता तुम्हाला बघा या ठिकाणी जिथे पायथागोरस तुम्ही वापरताय तिथे तुम्हाला स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला बेसिक ॲटलिस्ट 20पर्यंत, ॲटलिस्ट म्हणते मी 20पर्यंत टेबल्स, 30पर्यंत स्क्वेअर्स, 10पर्यंत क्यूब ह्या गोष्टी तुमच्या लक्षातच असल्या पाहिजेत. ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज लागता कामा नये. ठीक आहे. सो आता इथे डायरेक्टली 576 तुम्हाला जर माहीत असेल की इट इज 24चं स्क्वेअर आहे तर तुम्ही डायरेक्टली ते लिहू शकता. अदरवाईज तुम्हाला मग स्क्वेअर रूट काढण्यासाठी स्क्वेअर रूट मेथड वापरून ते सॉल्व्ह करावं लागेल. त्यापेक्षा बेटर 30पर्यंत तरी ॲटलिस्ट तुम्हाला स्क्वेअर माहीत असावे. लक्षात आलं. ठीक आहे. सो आता आपल्याला इथे मिळालेलं आहे BC म्हणजे ॲडजस्टंट साईड, आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलंय फाइंड आउट करा तर कॉस थीटा. कॉस थीटा इज ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. बरोबर. सो ॲडजस्टंट साईड आपण आत्ताच काढली, दॅट इज 24. सो 24/25 इज द कॉस थीटा. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. त्यानंतर टॅन थीटा. टॅन थीटा इज काय तर ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. ऑपोजिट साईड किती आली आपली 7, ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. ॲडजस्टंट साईड आहे 24. सो आपल्याला टॅन थीटा मिळालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे युझिंग पायथागोरस थिअरम आपण काय केलं, हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. आता एकदा जर तुम्हाला ह्या तिन्ही साईड म्हणजेच ॲडजस्टंट साईड, ऑपोजिट साईड, हायपोटेनसच्या व्हॅल्यू माहीत असतील तर तुम्ही ते सगळेच रेशिओ काय करू शकता लिहून काढू शकता. इथे तुम्हाला 2 विचारले होते तर आपण तेवढेच सॉल्व्ह केले. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता आपण. आता तुम्हाला दिले टॅन थीटा इज 3/4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थीटा अँड कोसेक थीटा. सेम पद्धतीने आपण हे करूया. पायथागोरस थीटा, टॅन थीटा दिलंय म्हणजेच काय दिलंय टॅन थीटा इज अपोजिट अपॉन ॲडजस्टंट म्हणजेच 3/4. अपोजिट साईड 3 आहे, ॲडजस्टंट साईड 4 आहे. इथे आपल्याला काय काढायचं आहे हायपोटेनस काढायचं आहे. बरोबर. सो आपण म्हणू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर युझिंग पायथागोरस. ठीक आहे. सो AB आहे 3. सो 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 9 प्लस 16 25. सो AC इज इक्वल टू 5. 25चं स्क्वेअर रूट आहे 5. कळालं.
सो आपल्याला हायपोटेन्यूज इथे मिळाला आहे 5. आपल्याला त्यांनी काय विचारलंय, सेक थिटा. व्हॉट इज सेक थिटा? आता बघा, सेक थिटा वालं, सेक थिटा म्हणजे तुम्हाला या टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे, त्यासाठीच मी म्हणते तुम्हाला. व्हॉट इज सेक थिटा? सेक थिटा कॉस थिटाच्या ऑपोजिट आहे. म्हणजेच काय, तर हायपोटेनस अपॉन ॲडजसंट. हायपोटेनस 5 आहे, ॲडजसंट साईड आहे 4. सो सेक थिटा मिळाले आपल्याला. आणि त्यांनी कॉस थिटा विचारलं. तर कॉस थिटा तर तुम्हाला माहिती आहे की ऑपोजिट आहे सेक थिटाच्या. तर कॉस थिटा इज ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. डायरेक्टली तुम्ही लिहू शकता, पण मी लिहून दाखवते तुम्हाला 4/5. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण बेसिक ट्रिग्नोमेट्री बघितलेले आहेत. 6 रेशिओज जे आहेत ट्रिग्नोमेट्रीचे ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले. त्यांचे एकमेकांमधले रिलेशन आपण बघितलेले आहेत आणि त्यावर काही बेस्ट एक्झाम्पल आपण 1-2 एक्झाम्पल बघितलेत. युजिंग पायथागोरस थिअरम कसं अदर रेशिओज फाइंड आउट करायचे ते आपण आजच्या सेशनमध्ये बघितले. नेक्स्ट सेशनमध्ये आपण आयडेंटिटीज बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यावर बेस्ट एक्झाम्पल आपण बघूयात. आजच्या सेशनमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेसेज करू शकता. ठीक आहे. माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.